तर हे बघितलं की विष्णुदेवांचं पण पहिलं रूप होतं मत्स्याचं, माशाचं. बरोबर. तर सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे आपण आयुष्याची सुरुवात किंवा जन्म हा पाण्यापासूनच होतो. जन्म झाल्यानंतर जसे जसे ते मोठे होत होते शनिदेव, तर ते ज्या गोष्टीकडे बघायची ती भस्म व्हायची. त्याच्यासाठी म्हटलं जातं की शनिदेवाचे दर्शन कधी, शनिदेवांकडे जी पॉवर होती ती बघता त्यांना हे कळलं की हे यांची जी पॉवर आहे किंवा ह्यांनी ज्यांच्याकडे बघितलं जरी तरी ते भस्म होऊ शकतात किंवा त्यांचं राख होऊ शकते. आणि नंतर मग त्यांनी ते म्हणतात ना की शनिदेवांना त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही, कारण की सो बाहेरमध्ये कोणता कलर असा आहे की जे अवॉइडच केलं पाहिजे टोटल? तुम्ही जर अवॉइड करायचं आहे तर तुम्हाला काळा रंग आणि मनी प्लांट जेव्हा पाणी यायला लागतं, ग्रोथ होते, तेव्हा तुम्ही जास्त करून बघितलात की ते मनी प्लांट खाली पडतं. तर त्याला एक सपोर्ट द्यावा, रशी असेल किंवा काही रॉड असेल किंवा काठी असेल ती द्यावी, कारण की जे ग्रोथ होतं आहे ते तुमचं पडलं तर तेच तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तेच अट्रॅक्ट होणार आहे. सो हॉलमध्ये कोणता रंग बेस्ट राहील किंवा वॉलप्रमाणे काय सांगाल, भिंतीप्रमाणे कोणता रंग हॉलमध्ये चांगला राहील? नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी न्यू इयर, म्हणजेच नवीन वर्षाचा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे नवीन वर्षाचा, आणि आपल्यासोबत परत एकदा आहेत गौरव सर, जे वास्तू कन्सल्टंट आहेत. आणि आज आपण खूप सारे टॉपिक्स कव्हर करणार आहोत, जसं की घराला वास्तूप्रमाणे कसे रंग दिले पाहिजे, आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला नक्की विसरू नका. सो फर्स्ट ऑफ ऑल तर परत एकदा सर तुमचं स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आणि फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा हॅपी न्यू इयर. पॉडकास्ट जर्नीच अभिषेकजी लांडेंबरोबर सुरुवात झाली, म्हणजे सांगायचं तर माझं श्री गणेश आहे पॉडकास्टचा AB इंटरव्ह्यूज बरोबर सुरुवात झाली. तर आज पुन्हा एकदा नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाचा पहिला पॉडकास्ट हा मी तुमच्याबरोबर परत करतो आहे. त्यासाठी मला खूप आनंद आणि खूप बरं वाटतं आहे की नवीन वर्षाची सुरुवात ज्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली पॉडकास्ट करायला त्यांच्यासोबत, आणि नवीन वर्षाची सुरुवातही मी त्यांच्याबरोबर करतो आहे. तर आज आपण भरपूर काही गोष्टी बोलणार आहोत वास्तूवरती, आणि जे वास्तू कन्सल्ट करू शकत नाही किंवा ज्यांना पॉसिबल नाही आहे वास्तू कन्सल्टंटची फीज देऊन करणं, तर आज आपण एवढे प्रयत्न करणार आहोत की सगळ्यांना घरी बसल्या कसं त्यांचं वास्तू ठीक करता येईल, आणि काही गोष्टी वास्तूच्या ह्याने कमी खर्चामध्ये कशा घरात वापरून त्यांची वास्तू ते कॉम्प्लायन्स करू शकतात किंवा वास्तू व्यवस्थित करून त्याचा फायदा घेऊ शकतात, ह्यावरती आज आपण बोलणार आहोत. पहिला प्रश्न बेसिक आहे की वास्तूमध्ये रंगांचं महत्त्व किती आहे, किंवा रंग काय सांगतं वास्तूमध्ये? रंगांचं महत्त्व सांगायच्या आधी मी अभिषेक जी तुम्हाला एक सांगेन की पंचतत्व, आपलं शरीर आणि आपलं सगळं आपल्या भोवती जे काय आहे युनिवर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये, तर पंचतत्वावरतीच चालतं. आपलं शरीर ही पंचतत्वानीच बनले आणि पंचतत्वामध्येच आपण विलीन होणार आहोत. तर आपण पंचतत्वाचं महत्त्व काय आहे आणि पंचतत्व कसे आहेत आणि त्यांच्या दिशा कशा आहेत ह्या पहिल्या जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिलं येतं आता पंचतत्व कुठली. आता पंचतत्व कुठली, तर पंचतत्व ज्यांना पंचमहाभूत आणि इंग्लिशमध्ये 5 एलिमेंट म्हणतात. तर पंचतत्वातलं पहिलं तत्व येतं जलतत्व, त्याच्या पुढे येतं वायुतत्व, त्याच्या पुढे येतं अग्नितत्व, त्याच्या पुढे येतं पृथ्वीतत्व, आणि त्याच्या पुढे आकाशतत्व. असं हे त्यांचं सिक्वेन्स आहे, आणि असंच ह्या दिशेनुसार पण हे असंच चालतं. तर जलतत्वावर आपण बोलू तर जलतत्व पाणी, पाणी ही शरीराची सगळ्यात जास्त गरज आहे. पृथ्वीवरती सगळ्यात जास्त हे पाणी आहे, जल आहे. तर जलतत्वाचं इम्पॉर्टन्स तेच आहे की शरीरासाठी जसं लागतं तसंच आपल्या जमिनीमध्ये पण जलतत्व असणं गरजेचं आहे, पण ते कुठल्या दिशेला हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं वायुतत्व. वायुतत्व म्हणजेच काय, झाडं. वायुतत्व म्हणजेच हवा, आणि त्यातूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतं, तर तेवढंच महत्त्व आहे वायुतत्व. त्याच्या पुढे येतं अग्नितत्व. अग्नितत्व जसं आपण अग्नीला भरपूर महत्त्व दिलेलं आहे. आपल्या शरीरातली अग्नी म्हणजे जठार अग्नी, जी आपलं खाणं जे आपण अन्न खातो ते पचवायला मदत करते. त्याच्या पुढे येतं आहे पृथ्वीतत्व. पृथ्वीतत्व म्हणजेच काय करतं, तर पृथ्वीतत्व तुम्हाला नेहमी एक स्टेबल ठेवतं, किंवा पृथ्वीतत्वाचं काय महत्त्व आहे, पृथ्वीतत्व का हवं, तर पृथ्वीतत्व नेहमी आपल्याला एक बॅलन्स देतं लाईफमध्ये आणि स्टेबिलिटी आणतं. आणि त्याच्या पुढे आकाशतत्व. तर आकाशतत्व हा असा जे मी एवढं सांगत आलो, जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. तर आकाशतत्वाचं महत्त्व काय सांगायचं, तर आकाशतत्व तुम्हाला इच्छापूर्ती, मॅनिफेस्टेशन
आणि आपण म्हणतो ना की जी इच्छा आपण मागतो, किंवा आपण लास्ट पॉडकास्टमध्ये जसं सांगितलं आकाश तत्वाचं महत्त्व काय आहे, आणि आकाश तत्वाच्या बाजूला जर पश्चिम दिशा आहे किंवा पश्चिम दिशेच्या इथे आकाश तत्व येतं, तर त्यासाठी सगळी मंदिरं, प्राचीन सिद्ध मंदिरं, प्रसिद्ध मंदिरं, किंवा आपले नवस आपण जिकडे करतो इच्छापूर्ती मंदिरं सगळी पश्चिमेला आहेत. म्हणून आकाश तत्वाचं तेवढंच महत्त्व आहे. सुरुवात करू. जलापासून वायू कसं, वायूपासून अग्नी कसं, अग्नीपासून पृथ्वी कसं, आणि पृथ्वीपासून आकाश कसं. तर पहिलं जलतत्व. पृथ्वीवरती किंवा मातीमध्ये पहिलं आपण एक झाडाचं रोपटं लावतो, तर पहिलं त्याला आपण पाणी घालतो, म्हणजे सुरुवात होते जलतत्वापासून. आपण जर हे बघितलं की विष्णुदेवांचं पण पहिलं रूप होतं मत्स्याचं, माशाचं. बरोबर. तर सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे आपण आयुष्याची सुरुवात किंवा जन्म हा पाण्यापासूनच होतो. तर पाण्याचं एवढं महत्त्व आहे की पाण्यामुळे सगळं सुरुवात होते, पाण्यामुळे सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. तर जसं आता मी सांगितलं की पृथ्वीवरती आपण जर एक किंवा मातीमध्ये आपण झाड लावतोय किंवा एक रोपटं लावतोय, तर पहिलं आपण जल देतो, पाणी देतो. पाण्यानंतर आपल्याला जे झाड उगतं ते आपल्याला ऑक्सिजन देतं. बरोबर. म्हणजे जलापासून वायुतत्वाची निर्मिती होते. वायुतत्व झालं की आपल्याला अग्नी लागते. जलापासून झाड बनतं, म्हणजे जलतत्वापासून वायुतत्व म्हणजे झाड झालं. आणि झाड आपण जेव्हा कट करतो आणि त्याच्याकडनं अग्नी घेतो, म्हणजे आपण शेकोटी, बॉनफायर. म्हणजे जलापासून वायू बनलं, वायूपासून अग्नी झालं. अग्नी पेटून झाल्यानंतर त्याची राख जी पडते ती पृथ्वीमध्ये ऑब्झॉर्ब होते, पृथ्वी तत्वात विलीन होते. ती पृथ्वी तत्व म्हणजे अग्नीपासून पृथ्वी तत्व झाला. पृथ्वी तत्वामध्ये जी राख येते आणि त्याचं जे वेपर होतं जेव्हा अग्नी पेटून झाल्यानंतर, ज्याचे जे स्टीम म्हणू शकतो आपण, जेव्हा वाफ निघते ती आकाश तत्वात जाते. आकाश तत्वामध्ये त्याचे ढग बनून त्याचं जे बनतं, म्हणजे आकाश तत्वामध्ये जे वेपर जातात आणि आकाश तत्वामध्ये त्याचे ढग बनून जो पाऊस येतो त्याला आकाश तत्व म्हणतात. तर असं त्याचं गणित आहे. ते परत आकाश तत्वातून पाऊस येतो, परत पाणी, परत वायू, परत रिपीट, हे सायकल आहे. तर हे आपल्या घरामध्ये किंवा पृथ्वीवरती प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे, आपल्या घरात एक दिशा आहे. तर त्यानुसार आपण जर बॅलन्स केले, आपण जर कलर वापरले त्यानुसार, तर फार फायदा होतो आपल्याला. ओके. सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे आपण बोललोच की हे पंचतत्व जे आहेत किंवा हे काय इम्पॉर्टन्स आहे. सो वास्तूमध्ये पण रंगांचं महत्त्व दिलं आहे की हे रंग यूज केले पाहिजे. आणि सेकंड थिंग म्हणजे आपण बाहेरच्या रंगापासून सुरुवात करूया, जे घराला बाहेरून रंग दिला जातो. सो त्याबद्दल काय सांगाल? बाहेरून रंग म्हणजे जर तुम्हाला तुमचं घर पूर्णपणे वास्तूनुसार बॅलन्स ठेवायचं आहे, तर नेहमी बाहेरून प्रयत्न करा की एकच रंग द्यायला. तुमचं घर असू दे, तुमचा बंगलो असू दे, किंवा तुमचं काही रिसॉर्ट असू दे, फार्म हाऊस असू दे, किंवा आणि काय प्रॉपर्टीज असू दे, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असू दे, तर तुम्ही प्रयत्न करा की बाहेरून तुम्ही नेहमी एक ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर द्याल. ओके. असं का की म्हणजे एकच, कारण की खूप जण डिझाईन प्रमाणे किंवा जे खिडकीला बॉर्डर्स वगैरे असतात त्याला वेगळा डिझाईन देतात किंवा वेगळा रंग देतात, तोही तुम्ही देऊ शकता. ओके. तर ते तुमच्या तत्वावरती किंवा दिशांवरती जाईल. तर जसं आपण आता जशी तत्व सांगितली, जसं तत्व कशामुळे तुम्हाला कळलं, सिक्वेन्स काय आहे, जल, वायू म्हणजे पाणी, पाण्यापासून झाड उगतं, तिथून आपल्याला ऑक्सिजन भेटतं, झाड आपण कापतो, त्यानंतर आपल्याला अग्नी भेटते, अग्नीनंतर ती राख बनते, पृथ्वी, पृथ्वीनंतर जे आकाशात जातं आणि आपल्याला परत हे. तर ह्या जे 5 गोष्टी आहेत त्या हे तत्वांची एक दिशा आहे. मी तुम्हाला सांगितलं जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. तर आपण कुठल्या दिशेला कुठलं तत्व आहे हे आधी जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण कलर सांगू. जसं आता तुम्ही सांगितलं घराच्या बाहेर कुठला कलर असावा, तर एक ऑफ व्हाईट किंवा क्रीम, पर वेगळा कलर जर यूज करायचा किंवा बारींच्या बाहेर वेगळा कलर असेल, तर दिशेनुसार कलर यूज केला तर नेहमी आपल्याला फायदा होतो आणि त्याने आपल्याला डबल स्पीडनी प्रोग्रेस होते आपली. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे नेहमी तत्वानुसार जर कलर यूज केला किंवा तत्वांचे जे फ्रेंड्स कलर आहेत, जसं वायूचं एक साईडला तुम्ही बघितलं जल आणि अग्नी. बरोबर. कारण की जल आणि अग्नीची कधी दोस्ती होऊ शकत नाही, कधी मैत्री होऊ शकत नाही जल आणि अग्नीची, म्हणून वायू आहे. तर वायूच्या इकडे जलाचा कलर पण चालेल, अग्नीचा पण चालेल. तसं अग्नीकडे गेला तर अग्नीकडे वायूचा कलर चालेल किंवा पृथ्वीचा कलर चालेल. तसंच पृथ्वीकडे गेलात तर अग्नीचा कलर चालेल आणि आकाशाचा कलर चालेल. पण त्यांचे जे ऑपोजिट, प्रत्येक कलरचे 2 मैत्र कलर आहेत. प्रत्येक रंगाचे किंवा प्रत्येक तत्वाचे 2 मित्र तत्व आहेत आणि 2 शत्रू तत्व आहेत. आपण उत्तरेपासून सुरुवात करू. तर उत्तरेला आपलं जलतत्व आहे. बरोबर. उत्तरेला जलतत्व आहे, उत्तर आणि ईशान्येपर्यंत आपलं जलतत्व आहे. तर ह्या तत्वांमध्ये किंवा ह्या दिशेमध्ये उत्तर दिशेला आपण जलतत्वाचा कलर, जसं आता मी तुम्हाला विचारलं मगाशी की जलाचा कलर किंवा पाण्याचा कलर तुम्ही काय सांगाल, तर तुम्ही सांगितलं एक ट्रान्सपरंट किंवा ब्लू. तर ब्लू आणि ब्लॅक हा उत्तरेला नेहमी चालतो. ब्लॅक जर तुमचा जास्त पूर्वेकडे गेला किंवा पश्चिमेकडे गेला
तर तो निगेटिव्ह इफेक्ट्स देऊ शकतो. म्हणून आपण प्रयत्न करतो की जास्त ब्लॅक नको, तर तुम्ही ब्लू कलर यूज करा. ओके, हे बाहेरच्या साईडने खूप बेटर, बाहेरच्या साईडनी पण आणि आतल्या साईडनी पण नेहमी बेटर. उत्तर दिशेला तुम्ही ब्लू कलर नेहमी वापरू शकता, काही प्रॉब्लेम देणार, कारण की तो जलाचा कलर आहे. फक्त तो जास्त झाला अति प्रमाणात होता कामा नये, बॅलन्स्ड हवा. तुम्हाला तुमची उत्तर दिशा माहिती हवी आणि लाईट ब्लू कलर तुम्ही तिकडे यूज करू शकता. ओके, बाहेरची साईड डिस्कस करतोय. सो मला असं वाटतं की आपले जे चारही दिशा, मेन दिशा आहेत, त्याप्रमाणे तुम्ही सांगावं की या दिशेला जर फेसिंग असेल तर कुठला कलर बेस्ट राहील, ह्या दिशेला जर असेल तर कुठला कलर बेस्ट राहील. नक्की. तर उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम असं आपण घेऊ. तर उत्तरेला नेहमी स्काय ब्ल्यू कलर, निळा कलर आणि थोडा ग्रे शेड, पण तुम्ही लाईट ग्रे शेड यूज करू शकता. जर अकॉर्डिंग टू तुमचं इंटेरियर्स किंवा तुमचे जे स्पेस डिझायनर किंवा तुमचे जे डिझायनर आहेत त्यांना जर कलर्समध्ये खेळायचं असेल तर उत्तरेला नेहमी तुम्ही ब्लू आणि ग्रे हा शेड वापरू शकता, पण ब्लू वापरलेला सगळ्यात चांगला. ओके. पूर्वेकडे आपण जातोय तर पूर्वेकडे तुम्ही ग्रीन कलरचे कुठलेही शेड्स यूज करू शकता किंवा थोडा ग्रीन मेजर हवा, मायनर तुम्ही थोडासा ब्लू, किंवा दक्षिण दिशेला जाताना दक्षिणेच्या फॉरवर्ड जाताय जर, किंवा पूर्व आणि दक्षिणेच्या आसपास कुठे असाल, किंवा पूर्व आणि आग्नेय, तर थोडासा रेडिश यूज करू शकता. ओके. पण मेजर यूज करायचं आहे तुम्हाला ग्रीन कलर हा नेहमी चांगला. दक्षिण दिशेला आग्नेय दिशेपासून दक्षिण दिशेपर्यंत तुम्ही लाल कलर यूज करू शकता. काळजी ह्याची घ्यायची की तुम्ही डार्क रेड, ब्लड रेड जो असतो आणि डार्क रेड हा यूज नाही करायचा आहे. लाईट रेड किंवा पिंकिश शेड ही तुम्ही यूज करू शकता. दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत तुम्ही पिवळा कलर यूज करू शकता, कारण तिथे पृथ्वी तत्व आहे. ओके. पृथ्वी तत्वाचा हा रंग, पृथ्वीचा किंवा मातीचा कलर तू कुठला बघितला नेहमी? ब्राऊन किंवा येल्लोइश ब्राऊन असतो थोडासा, तर म्हणून पृथ्वी तत्वाचा कलर येल्लो आहे. त्याच्या पुढे तुम्ही जाल तर आकाश तत्व, आकाशाचा कलर तुम्हाला कुठला दिसतो नेहमी? ब्ल्यू, व्हाईट. आकाश नीट तू बघतोस तर ढगांचा कलर कुठला दिसतो तुला? व्हाईट. तर आकाश तत्व हे व्हाईट आहे. तर पश्चिमेला आपण व्हाईट कलर यूज करू शकतो, पश्चिमेला थोडा येल्लो पण यूज करू शकतो, आणि पश्चिम वायव्याच्या आसपास कुठे असेल तुमची भिंत किंवा जागा तर तिथे तुम्ही थोडासा ब्लू शेड यूज करू शकता, कारण की उत्तर आणि वायव्य हे जवळ आहे. ओके. सर, खूप सारे आजचे जे व्ह्युअर्स आहेत आपले, ते सगळे फ्लॅट्समध्ये राहतात बेसिकली. सो त्यांना बाहेरचे जे कलर्स आपण जे डिस्कस केले, सो हे लावणं पॉसिबल नसेल, सो त्यांच्यासाठी काही रेमेडीज आहेत की आपण काही अल्टरनेटिव्ह वापरू शकतो? बघा, जे फ्लॅट्समध्ये राहतात त्यांना बाहेरनं कलर करणं तर पॉसिबलच नाही आहे, ते आतमधूनच कलर करतात. बरोबर. तर त्यांची उत्तरेलाच भिंत असेल, तर उत्तरेला त्यांची जर भिंत असेल तर त्यांनी, त्यांच्याकडे व्हेंटिलेशन असेल, तर उत्तरेला जर त्यांची बारी असेल तर त्यांनी कर्टन यूज करतात, तर ते ब्लू यूज करू शकतात किंवा लाईट ग्रे कलर यूज करू शकतात उत्तरेला. किंवा जर त्यांना उत्तरेला भिंत आली आणि त्यांना कलर द्यायचा आहे त्याला वेगळा, तर ब्लूच्या शेड्समध्ये काही ते डिझाईन करू शकतात किंवा ब्लूच्या शेड्समध्ये कलर देऊ शकतात. ओके. दुसरी गोष्ट, तर त्यांना विंडोही नाही आली आहे आणि भिंत आली आणि ती थोडी आहे आणि त्यांना तिथे कलर करणं पॉसिबल नाही आहे, किंवा त्यांच्याकडे म्हणतात ना की आपण नाही आहेत तेवढे पैसे, किंवा आपण म्हणू शकतो अफोर्ड नाही करू शकत, तर ते एक वॉटरफॉलची फ्रेम लावू शकतात. धबधबा असतो आपण ज्याला धबधब्याची फ्रेम म्हणतो, ती लावू शकतात. परत तिकडे एक जर जागा असेल त्यांच्याकडे छोटीशी आणि इलेक्ट्रिकवर आपले फाउंटन चालतात बघ, पण फाउंटन जे चालते इलेक्ट्रिकवर वॉटरचे, तेही तिथे लावू शकतात, जेणेकरून त्यांची जलतत्व थोडं ॲक्टिव्ह होऊन त्यांना ऑपॉर्च्युनिटीज, संधीज, पैशाच्या जेवढ्या संधी असतात, जो जॉबला जात असेल किंवा ज्यांना जॉब लागायचं असेल, ज्यांना प्रमोशन असेल किंवा ज्यांचा बिझनेसमध्ये वाढ असेल, तर ज्यांना पॉसिबल असेल, मोठं घर असेल, तर त्यांनी खरोखर खरा फाउंटन लावलेला नेहमी चांगला, किंवा इलेक्ट्रिसिटीवर आजकाल भेटतो तोही चांगला. ओके. तर हे उत्तर दिशेचं हे झालं की जलतत्व आहे, तिकडे तुम्ही तसं यूज करू शकता, कलर्स, फ्रेम आणि फाउंटन्सचा. ओके. सो बाहेरमध्ये कोणता कलर असं आहे की जे अवॉइडच केलं पाहिजे टोटली लावणं बाहेरच्या साईडने? बाहेरच्या साईडला तुम्ही जर अवॉइड करायचं आहे तर तुम्हाला काळा रंग आणि लाल रंग हा नेहमी अवॉइड करायचा आहे. काळा रंग तुम्हाला कधीही डिप्रेशनमध्ये नेऊ शकतो, कारण की तुम्ही जेव्हाही ऑब्झर्व करता की जो डिप्रेशनमध्ये आहे, जो काही टेन्शनमध्ये आहे किंवा एन्झायटीमध्ये, ओव्हर थिंकिंगमध्ये, तो नेहमी काळोखात जाऊन बसणं प्रिफर करतो, कारण की त्या डोक्यामध्ये तसेच विचार चालू असतात आणि तो तुम्हाला भ्रमात ठेवतो किंवा तुम्हाला व्यसनाधीन पण करू शकतो. म्हणून काळा कलर नेहमी अवॉइड करावा. आणि लाल रंग तुम्हाला अग्रेसिव्ह बनवतो, रागीट बनवतो, घरात भांडणं होऊ शकतात, म्हणून लाल रंग पण जास्त करून आग्नेय दिशा किंवा दक्षिणेच्या दिशेला थोड्या प्रमाणात भरा. बाहेरचं तुम्ही सांगताय तर हे दोन कलर नेहमी अवॉइड करावे, काळा आणि लाल रंग हा कधी अवॉइड करावा. तर जसं की आपण आता आतमधल्या साईडला येऊया, सो हॉलमध्ये कोणता रंग बेस्ट राहील किंवा वॉल प्रमाणे काय सांगाल, भिंतीप्रमाणे कोणता रंग हॉलमध्ये चांगला राहील? नक्की. भिंतीप्रमाणे सांगायला गेलं तर हॉलमध्ये चारही जर बाजू आल्या, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तर पूर्वेकडे तुम्हाला जर भिंत भेटत असेल पूर्ण, तर पूर्वेच्या वॉलवर तुम्हाला वॉलपेपर लावायचा आहे किंवा तुम्हाला रंग करायचा आहे.
तर ग्रीन शेड, हिरवा शेड, वायुतत्व म्हणजे नेचरचा जो कलर आहे ग्रीन, तो तुम्ही तिथे पूर्णपणे युटिलाइज करू शकता. जर तुम्हाला विंडो येते आणि कर्टन्स लावायचे आहेत तेही ग्रीन शेड्स किंवा ग्रीनचे लाईट शेड्सपासून डार्क शेड तुम्ही कुठलेही यूज करू शकता, किंवा नेचरमध्ये किंवा झाडांचा जो पानांचा कलर असतो झाडांचा तो तुम्ही यूज करू शकता, तिकडे ती शेड यूज करू शकता. प्लस तुमच्याकडे आता विंडोही नाही आहे, तुमच्याकडे जास्त जागाही नाही आहे, तुमच्या पूर्वेला जर दरवाजा आला आहे जसं तुम्ही म्हणालात, जसं तुम्ही म्हणता की पूर्वेला मी सगळे ऑप्शन्स का देतोय जेणेकरून कुठलाही जो फ्लॅटमध्ये राहतोय, बंगलोमध्ये राहतोय आणि किती मोठ्या मेन्शनमध्ये राहतोय की छोट्यातल्या छोट्या 10 बाय 10च्या घरात राहतोय, तर त्याला पूर्वेला जर काही वापर करायचा तर ते ग्रीन कलरचा वापर करू शकता किंवा नेचरच्या सिनरीचा फोटो लावू शकता, फ्रेम लावू शकता. तुम्हाला फ्रेमही पॉसिबल नाही आहे तर तुम्ही एक साधा स्टिकर आणून प्रिंट मारून तुम्ही तिथे चिटकवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या तत्वाचा तुमच्या नजरेमध्ये नेहमी येत राहील. आणि ते जे तुमच्या नजरेवर येतं, घरामध्ये तुम्ही शोपीस ठेवता, काय ठेवता, जे तुमच्या नजरेत येतं, जसं आपण आता इथे बसलोय तर हे तुम्हाला झाड दिसत असेल किंवा हे मला झाड दिसते तुमच्या मागे जे आहे ते, तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला ते पॅटर्न क्रिएट करतात आणि त्या पॅटर्न क्रिएट केल्यानंतर आपल्याला तसे विचार येतात आणि तसे विचार आल्यावरती आपण त्या दिशेने तसं काम करायला लागतो. तर वायुतत्व बॅलन्स करण्यासाठी तुम्ही कर्टन्स यूज करू शकता ग्रीन कलरचे, वॉल असेल तर ग्रीन कलर वापरू शकता, वॉलपेपर लावायचं तरी ग्रीनच्या कुठल्याही शेडमध्ये नेचर, फ्रेम पण मी सांगितली तुम्हाला, आणि कॉपरचं सूर्यदेव येतात. ओके, तेही तुम्ही जर दरवाजा असेल तर दरवाजाच्या वरती आतून तुम्ही लावू शकता. ओके, टीव्ही युनिट किंवा त्या साईडचे भिंत जे असते त्यासाठी कुठला कलर? टीव्ही युनिट साठी जो कलर असतो तो पूर्वेला तुम्ही जसं ग्रीन सांगितलं तर ब्राऊन शेडही चालते, कारण की वायुतत्व किंवा जसं मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं की झाडाचा कलर पानांचा असतो तो हिरवा असतो, पण झाडाचा कलर कुठला असतो? ब्राऊन. तर तुम्ही तुमच्या पूर्वेला ब्राऊन कलर यूज करू शकता किंवा कुठलाही ब्राऊन कलरचा वॉर्डरोब तुम्ही यूज करू शकता, किंवा टीव्ही युनिट जर तुम्ही इंटिरियर करताय तर ब्राऊन कलर आणि क्रीम कलर हे दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. ओके. आणि सर आपण जनरली बघतो ना की हॉल जर असेल तर एका साईडला टेक्स्चर आपण करतो किंवा एक साईडला स्पेशल डिझाईन आपण बनवतो, कारण की आपल्याला ती एक साईड चांगली वाटावी म्हणून. सो त्याच्यामध्ये मी खूप सारे घरांमध्ये बघितले की खूप डार्क शेड वापरली जाते किंवा असे खूप सारे विचित्र पॅटर्न्स त्याच्यात स्टिकर लावले जातात. सो हे खरंच चांगलं आहे का लावणं? कसं आहे, जर तुम्ही तत्वानुसार किंवा बाय डिफॉल्ट, कधी कधी काय होतं ना की कुठल्या घरांमध्ये बाय डिफॉल्ट समजा आता उत्तरेला असेल तर तिथे ब्लू पेंटिंग केलेली असते, तर त्याच्यामुळे त्याला त्या घरात गेल्यानंतर नवीन राहायला गेला त्याला भरभराटीच येते, त्याला सगळं सक्सेस रेशोज भेटतो किंवा त्याला ऑपॉर्च्युनिटी चांगल्या भेटतात, तो वर जायला लागतो. आणि काही नवीन घरं बांधल्यानंतर काही आजारपणा येतात, फटके बसतात माणसाला, काही छोटे मोठे घरात ॲक्सिडेंट होतात किंवा बाहेर होतात, तर त्यांनी कसं असतं अँटी एलिमेंट. जर उदाहरण द्यायचं झालं तर की लाल रंग जिकडे आहे किंवा आग्नेय दिशा जिथे लाल रंग हवा तिथे जर काळा कलर आला तर तुमचं कॅश लिक्विडिटी म्हणजे तुमचं पेमेंट्स थांबणार, तुमचे आजारपणं वाढणार किंवा पैसे जायचे जे मार्ग आहेत, आजारपणं असतील, घरात ॲक्सिडेंट असतील, भांडणं असतील, काही होणार. तुम्ही जर बिझनेसमध्ये तुमचे पेमेंट थांबणार, तर त्याच्यामुळे अँटी एलिमेंट म्हणजेच मगाशी जसं तुम्ही म्हणालात मला की एक कॉम्प्लिमेंट कलर किंवा फ्रंट कलर आणि एनिमी कलर, तर जर पूर्व दिशा तुमची असेल तर तुम्ही प्रयत्न करा ग्रीन किंवा ब्राऊन कलरचं काहीतरी करणं. जर तुम्हाला पूर्वेला वॉल येत असेल, तुम्हाला पश्चिमेला वॉल येत असेल तर तुम्ही ट्राय करा व्हाईटमध्ये काहीतरी किंवा येल्लो आणि व्हाईटमध्ये डिझाईन करणं काहीतरी, कारण की आकाश तत्व आहे आणि येल्लो हा पृथ्वी तत्व आहे जो त्याचा फ्रंट कलर आहे. तुमचं दक्षिणेला काही वॉल येते तर दक्षिणेला तुम्ही येल्लो कलर करू शकता आणि रेड कलर यूज करू शकता, पण येल्लो मेजर, रेड एकदम मायनर. असं एक्झॅक्ट दक्षिण येते तर रेड यूज करू शकता, पण डार्क रेड आणि ब्लड रेड नाही. ओके. असं. आणि जर उत्तरेला येते तर ग्रेमध्ये किंवा ब्लूमध्ये तुम्ही काही डिझाईन करू शकता. ओके. आणि हॉलमध्ये मी पण असं बघितलंय की कधी पण लाईट कलर यूज करावा असं, म्हणजे आपण जेव्हा येतो हॉलमध्ये किंवा रेस्ट करण्यासाठी बसतो आपण, सो हॉलमध्ये एक इम्पॉर्टन्स आहे की लाईट कलर असेल तर जरा शांत वाटतं किंवा ब्ल्यू कलर तुम्ही जसं म्हणले येल्लो कलर जर फ्रेशनेस येते. सो त्याच्याबद्दल काय सांगा? तर हॉलमध्ये काय असतं, हॉल हा मेजरली प्रत्येक घराचं ब्रह्मस्थान असं मोजला जातो किंवा ब्रह्मस्थान नेहमी हॉलमध्ये भेटत नाही फ्लॅट सिस्टममध्ये, पण जी मोठी घरं आहेत, जसं मी आता पूर्ण महाराष्ट्र फिरतो, ज्यांचे मोठे बंगलोज आहेत किंवा फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत, तर त्यांचा हॉल जो मध्यभागी असतो तर मध्यभागी नेहमी माणसं एकत्र येऊन मीटिंग असतील घरातले, काही फंक्शन असतील किंवा काही समज आता बड्डे आहे कोणाचा किंवा कोणाचं काही फंक्शन आहे किंवा कोणाची काही मीटिंग आहे, लग्नाचं बोलणं, हे नेहमी आपण हॉलमध्ये करतो. तर म्हणून हॉलमध्ये बसताना तुला सुदिंग कलर, नजरेला एकदम शांत वाटणारे किंवा तू बसल्यानंतर तुला एकदम शांत वाटायला हवं म्हणून ऑफ व्हाईट, क्रीम कलर, आणि जसं मी तुला सांगितलं की वेगवेगळ्या वॉलवर कुठले यूज करावे जेणेकरून काय होतं की विचार आणि मतभेद होत नाहीत. म्हणून हॉलमध्ये फॅमिली जेव्हा एकत्र बसते तेव्हा मतभेद होऊ नये आणि सगळ्यांचे विचार जुळून त्यांची कामं होईल, चांगली नाती अजून वाढावी किंवा घरामध्ये अजून प्रोग्रेस व्हावं, पॉझिटिव्हनेस व्हावं, ह्याच्यासाठी
तुला हे कलर यूज करणे गरजेचे आहे. ओके. आणि हे सगळं आपण बोललो की कलर्स बद्दल, पण हॉलमध्ये अजून एक आपण म्हणू शकतो की फर्निचर आपण यूज करतो, जे सोफा वगैरे असेल, सो त्याच्यामध्ये पण काही महत्त्व आहे की ह्या वुडन टेक्स्चरचा सोफा घ्यावा की हॉलमध्ये चांगला असतो? अभिषेकजी की वुडन कलर हा तुम्ही ऑलमोस्ट सगळीकडे यूज करू शकता. बरोबर. कारण की तो नेचर कलर आहे, तो झाडांचा कलर आहे किंवा वायुतत्वाचा कलर आहे आणि त्यांनी सगळे फर्निचर बनतात. राहिला प्रश्न कलरचा, आता इंटेरियरमुळे तुम्ही जे प्लाय बघताय किंवा आपल्या पाठी जे प्लाय आहेत, तर प्लायला तुम्ही एक एक डिझाईन किंवा एक एक कलर वेगवेगळे यूज करता. तर जर तुम्हाला पूर्वेकडे जर करायचं आहे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की ब्राऊन कलर चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण जो तुम्ही हॉलमध्ये सांगताय सोफा ठेवायचा आहे तुम्हाला, आणि ते सोफा कम बेड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर तुमचं यूज करायचं हंतरुण झालं किंवा आणि काही वस्तू झाल्या लोखंडाच्या ज्या तुम्ही ठेवताय भरपूर त्याला जड करणार आहात, तर ते नेहमी दक्षिणेकडे हवं. तर ते नेहमी दक्षिण दिशेला तुमचा सोफा असावा किंवा पश्चिम दिशेला. कारण की उत्तरेला जडत्व नसावं आणि पूर्वेला पण जडत्व नसावं. उत्तरेला जलतत्व आहे, जर तुमचं जडत्व तिकडे आलं तर तुमच्या ऑपॉर्च्युनिटी, तुमच्या संधी ह्याच्यावरती जडपणा येऊन त्या थांबू शकतात. आणि पूर्वेकडे ही प्राणशक्ती आहे, पूर्व ही आपली प्राणशक्ती आहे. पूर्वेकडनं सूर्याची किरणं येतात आणि पूर्वेकडनं सगळी ताकद येते आपल्यासाठी. म्हणजे पूर्व ही आपली पर्सनॅलिटी, तर त्याच्यावरती पण जडत्व येऊ नये आणि आपल्याला लेझीनेस येऊ नये म्हणून नेहमी जो सोफा तुम्ही सांगता तो नेहमी दक्षिणेला किंवा पश्चिमेला असावा. ओके. आणि त्याच्यात जड सामान ठेवणार असेल तर कधी पण दक्षिणेलाच बेस्ट. ओके. किंवा दक्षिण ते पश्चिमपर्यंत, म्हणजे दक्षिण आलं, नैऋत्य आलं आणि पश्चिम आलं. ओके. आणि याच्यानंतर फरशी पण आपण हॉलमध्ये जी लावतो तो ती कोणत्या प्रकारची असावी किंवा कोणत्या कलरची असावी? अच्छा. तर फरशी जी तुम्ही लावता ती नेहमी जसं सांगितलं, आता इकडे तर ह्या डिझायनर आहेत आपण जिथे बसलो आहे स्टुडिओमध्ये, तर फरशा नेहमी ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरच्या असावा. ओके. किंवा ब्राऊन कलर. ब्राऊन म्हणजे जो झाडांचा कलर असतो तो. आता सगळ्यांना पॉसिबल तर नाही आहे की जे वुडन करतात, वुडन टाईल्स नाही म्हणत आहे मी, वुडनचं पूर्ण बेस करतात, फ्लोरिंग, पूर्ण फ्लोरिंग वुडनचं जे करतात ते सगळ्यांना पॉसिबल नाही आहे. म्हणून तुम्ही एक टाईल्सचा क्रीम कलर किंवा क्रीम कलर असा कलर आहे ऑफ व्हाईट कलर जो कुठलेच दोष निर्माण करत नाही. म्हणून नेहमी सांगितलं जातं की ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरसाठी जावं, म्हणजे तुमच्याकडनं चूक होण्याची पॉसिबिलिटी एकदम झिरो असते. वुडनचं तुम्ही फ्लोरिंग करू शकता जर तुमची यथाशक्ती तेवढी आहे किंवा तुमच्याकडे तेवढं फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा फायनान्स तेवढा आहे, नाहीतर तुम्ही नेहमी ऑफ व्हाईट कलरच वापरावा किंवा क्रीम कलरच्या टाईल्स वापरणं नेहमी चांगलं. आणि हॉलमध्ये जनरली सर जे प्लांट्स लावतो आपण ते म्हणजे खूप जण आजकाल ऑक्सिजनवाले प्लांट लावतात, सो काय सांगाल त्याबद्दल? पूर्व दिशेला नेहमी प्लांट्स तुमचे जे आहेत, प्लांट्सचं काम आहे किंवा प्लांट्स हे नेहमी झाडं तुला हेच दाखवतात ग्रो होतात, त्यांचं ॲट्रिब्यूट त्यांची विशेषतः ग्रो होणं आहे. तर झाडं नेहमी तुझं मनी प्लांट झालं तर मनी प्लांट नेहमी पूर्वेला असावं किंवा जास्तीत जास्त आग्नेयपर्यंत असावं. ईशान्य ते आग्नेयपर्यंत किंवा पूर्व दिशेला पूर्ण जेवढी पदं आहेत, 8 पदं गेल्या वेळी जसं मी सांगितलं, तर पूर्व दिशेला नेहमी मनी प्लांट असावं, बांबू प्लांट असावं. पण मनी प्लांट जेव्हा पाणी यायला लागतात, ग्रोथ होते, तेव्हा तुम्ही जास्त करून बघितलात की ते मनी प्लांट खाली पडतं, तर त्याला एक सपोर्ट द्यावा, रस्सी असेल किंवा काही रॉड असेल किंवा काठी असेल ती द्यावी. कारण की जे ग्रोथ होतं आहे ते तुमचं पडलं तर तेच तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तेच अट्रॅक्ट होणार आहे. त्याचं रिझन तुम्ही तेच बघताय. तुम्ही जे झाड लावताय, तुम्ही ते ग्रोथ होत आहे आणि तुम्ही बघताय ते पडतंय, तर नेहमी पूर्वेला तुम्ही मनी प्लांट लावू शकता आणि बांबू प्लांट लावू शकता. प्लस तुम्ही जाडेचं जे प्लांट आहे, जेड म्हणतात किंवा जाडे म्हणतात, प्रोनाऊन्स त्याला कोण जेड प्लांट म्हणतं, कोण जाड प्लांट म्हणतं, ते जेड प्लांट म्हणून आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता, तेही ग्रोथसाठी बरं. अजून एक मी सांगेन एकदम उत्तम, जर तुमच्या उत्तरेला गोकर्णा लावलात तर ते औषधी पण आहे आणि गोकर्णा तुम्हाला भरपूर काही चमत्कार देऊ शकतो. गोकर्णा झाडामध्ये जे चमत्कार आहेत, परमेश्वरी शक्ती आहे, ती फार क्वचित झाडांमध्ये असू शकते. तर गोकर्णा तुम्ही प्रयत्न करा. गोकर्णा पण तसंच आहे, गोकर्णाला पण तुम्ही प्रॉपर सपोर्ट देऊन वाढवायचं आहे आणि गोकर्णा जशी वाढणार तशी तुमच्या ऑपॉर्च्युनिटी, संधी आणि तुमच्या लक्ष्मीमध्ये, तुमच्या पैशामध्ये वाढवणार. आणि हॉलमध्ये सर अजून एक आपण म्हणतो की देवघर पण असतं, सो देवघर कसं असलं, कोणत्या रंगाचं असलं पाहिजे, कोणत्या रंगाचं बेस्ट असतं, काय सांगा? बघा, देवघर हे नेहमी तुमचं ईशान्येला असलेलं बरं. त्याचं कारण असं, सूर्याची पहिली किरणं जेव्हा पृथ्वीवर येतात ते ती ईशान्येकडनं येतात. जर तुम्ही सकाळी बघाल, जेव्हा तुम्हाला सूर्यदेव वर येतात पूर्ण, तर ते पूर्ण जेव्हा वर येतात तेव्हा ते पूर्वेकडे असतात. पण त्याच्या आधी जेव्हा प्रकाश येतो तेव्हा तुमच्याला ती किरणं दिसत नाही, तर पहिलं पवित्र किरण ईशान्येला पडतं, म्हणजेच पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये. तर देवारा हा नेहमी ईशान्येकडे असावा. आता देवघर कसं असावं, तर देवघर पहिली गोष्ट एकदम साफसुथरं असावं. देवघरला जेवढी पावित्र्यता ठेवाल तेवढं चांगलं.
देवघरामध्ये देवारा जो असेल त्याला कधीच जो मंदिराला वरती आपल्याला कलश असतो, मंदिराच्या वरती कलश म्हणतात ना त्याला, तो नसावा देवघरात. किंवा म्हणजे जो तुमचा देवघरात जो देवारा असेल त्याला ते नसावं. देवघरामध्ये कलर सांगितला तर नेहमी ऑफ व्हाईटच सांगेन, किंवा जर तुमच्याकडे ऑफ व्हाईट किंवा तुम्हाला जर दुसरा कलर यूज करायचा असेल तर लाईट शेड, पिवळ्याचा लाईट शेड यूज करू शकता. तर का तर ईशान्याला जर तुम्ही ग्रह बघितला तर गुरुग्रह, तर गुरुग्रहाचं जे रिफ्लेक्शन आहे कलरचं, तर गुरुग्रह हा पिवळ्या कलरचा आहे. तर म्हणून लाईट शेड पिवळ्याचं तुम्ही जर देवघर प्रॉपर वेगळं करत असाल तर त्यासाठी पिवळा कलर यूज करू शकता, लाईट शेड, किंवा जसं मी सांगितलं ऑफ व्हाईट आणि मॉर्निंग ग्लोरी नेहमी बेस्ट. ओके. आणि ब्राऊन कलर खूप जण यूज कर, म्हणजे आजकाल ते आहेच की वुडन टेक्स्चर मध्ये देवघर येत चालतं. वुडन टेक्स्चर व्हाईट मध्ये व्हाईट आणि ब्राऊन मिक्स येतं. व्हाईट आणि ब्राऊन ऑलवेज चांगलं. व्हाईट मध्ये थोडं ऑफ व्हाईट जेवढं यूज कराल तेवढं चांगलं. ओके. ऑफ व्हाईट जेवढं यूज कराल तेवढं चांगलं. व्हाईट ही काय वाईट नाहीये, बट ऑफ व्हाईट चांगलं, ब्राऊन ही चांगलं. आणि जर तुम्ही रूमला कलर देते देवघरला तर मॉर्निंग ग्लोरी किंवा लाईट शेड ऑफ येल्लो. सो किचन बद्दल काय सांगाल? किचन साठी कोणता रंग बेस्ट आहे भिंतीप्रमाणे? जसं तू विचारलं तर किचन बद्दल एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगेन की किचनचा कठडा कधीच काळा नसावा. तर काळा का नसावा? तर मगाशी मी तुला सांगितलं अग्नितत्वाचा कलर कुठला आहे? लाल. लाल. आणि जलतत्वाचा कलर कुठले कुठले आहेत? ब्ल्यू आणि काळा. हां. तर जसं अग्नी जसं जिकडे आलं, ठीक आहे, तर किचनचं अग्नितत्व आहे. आणि पैसाही आपण, अग्नी ही गरम आहे आणि पैसे आपण गरमशी कम्पेअर करतो. म्हणजेच काय की आपण नेहमी बोलतो किस्सा गरम आहे किंवा ज्याकडे पैशाची गरमी चढली हे आपण नेहमी बोलतो. बरोबर. तर जर अग्नीच्या ठिकाणी पाणी आलं तर अग्नी टिकेल का? पैसा टिकेल नाही. किंवा तुम्हाला मेजर ॲक्सिडेंट्स तुम्हाला फेस करायला लागतील. जसं मी आता जर माझं सांगेन तर आमचं आग्नेयालाच किचन होतं, पण कडप्पा आमचा काळा होता. 2013च्या आधी काळा होता. 2013 नंतर आम्ही रिनोव्हेशन केलं. तर आम्ही पण एक, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं पण ॲक्सिडेंट झालेलं, कार ॲक्सिडेंट. आता सगळं व्यवस्थित आहे तिचं, पण ह्या स्वतः गोष्टी मी त्याचा स्टडी केलेलं आहे. तर तुमचं किचन कुठल्याही दिशेला असावं, अवॉइड करा काळा कठडा नसावा. तो कुठला? तर ग्रीन कडप्पा तुम्ही यूज करा. तर ग्रीन कडप्पा तुम्ही उत्तरेपासून आग्नेयापर्यंत ग्रीन कडप्पा यूज करू शकता. आणि किंवा उत्तरेपासून दक्षिण दिशेपर्यंत तुम्ही ग्रीन कडप्पा, हिरवा कडप्पा यूज करू शकता. मटेरियल कुठलंही चालेल, कलर हिरवा हवा. आणि दक्षिणेपासून वायव्येपर्यंत तुम्ही पिवळा कडप्पा यूज करू शकता. ओके. ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे आता कडप्पा, जे काळा रंग असेल किंवा त्याला असं काही ऑप्शन आहे की टेक्स्चरवर आपण जे स्टिकर्स आजकाल येतात? टेक्स्चर म्हणजे कसं, तुम्ही जर आता जसं दिशेप्रमाणे सांगितलं उत्तर ते आग्नेय किंवा उत्तर ते दक्षिण, तुम्ही ग्रीन कलर यूज करू शकता. तुम्ही पेंट करू शकता, तुम्ही वॉलपेपर लावू शकता. आजकाल भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत. आणि जसं तुमचं दक्षिणेपासून वायव्येपर्यंत मी सांगितलं, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य, इथे तुम्ही पिवळा कलर यूज करू शकता. पण काळा कलर चुकून येणार. काळा कलर जर तुम्ही किचनमध्ये यूज करताय तर तुम्ही मेजर लाईफचे प्रॉब्लेम फेस करू शकता. जे आपण लावतो किंवा टाईल्स लावतो किचनमध्ये, सो त्या कोणत्या रंगाच्या असाव्या? जसं सांगितलं किचनमध्ये असेल तर नेहमी तुम्ही एक लाईट रेड यूज करू शकता, तुम्ही ऑफ व्हाईट यूज करू शकता, थोडा येल्लो शेड यूज करू शकता. किंवा किचनचे आजकाल जे टाईल्स येतात किचनमध्ये, जे काय आपण कॉफीचे ग्लासेस किंवा भरपूर डिझायनर टाईल्स आहे, पण ब्लॅक कलर यूज करा. ब्लॅक कलर अवॉइड करा, काळा कलर अवॉइड करा, ग्रे कलर अवॉइड करा आणि निळा कलर अवॉइड करा किचनच्या इथे टाईल्समध्ये. बाकी तुम्ही ऑलमोस्ट सगळे कलर जे आहेत ते यूज करू शकता. ओके. म्हणजे जल किंवा पाण्याचे जे कलर आहेत ते अवॉइड करा. बोललो. सो बेडरूम बद्दल काय सांगाल? बेडरूम मध्ये कोणते रंग बेस्ट राहील? बघा, तुमचं बेडरूम कुठल्या दिशेला हे मॅटर करतं. जसं बेडरूम तुमचं जर पश्चिमेला आहे तर तुम्ही पिवळा कलर किंवा सफेद कलर बेडरूमला देऊ शकता. आणि दिशा जी झोपण्याची तर तुमचं डोकं नेहमी पूर्वेकडे असलेलं चांगलं. पूर्वेकडनं प्राणशक्ती येते, पूर्वेकडनं सूर्यदेव येतात, तर पूर्वेकडे डोकं असलेलं चांगलं. आणि पाय पश्चिमेकडे. आता झाला जर त्यांचा बेड ऑलरेडी असा सेट असेल की पश्चिमेकडेचं डोकं जातं आणि पूर्वेकडे पाय, तर तुम्ही फक्त जास्त काय तुम्हाला त्याच्यात खर्च नाही करायचा. तुम्ही फक्त तुमची साईड बदलायची आहे. म्हणजे पूर्वेकडे डोकं घ्यायचं आणि तिकडे पाय घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काही खर्च करायचा नाही आहे. जर दक्षिणेला असेल तुमचं तर दक्षिणेला तुम्ही नेहमी येल्लो कलर, किंवा जर मॉर्निंग ग्लोरी, तुम्हाला काहीच समजत नाही किंवा तुम्हाला खर्च नाही करायचा तर नेहमी मॉर्निंग ग्लोरी बेस्ट. किंवा तुम्हाला स्पेशली जर डिझाईन करायचं तर तुम्ही इकडे पिवळ्या कलरचे शेड यूज करू शकता. आणि प्रॉपर दक्षिणेला असेल तर तुम्ही थोडा रेडिश कलर पण यूज करू शकता, किंवा मरून. ओके. आणि उत्तरेला किंवा पूर्वेला आपण बेडरूम अवॉइड करतो. उत्तरेला अवॉइड करायला ह्याच्यासाठीच सांगतो, तर उत्तर जरा जलतत्वाची जागा असल्यामुळे उत्तरेला झोपणारा माणूस थोडा जास्त इमोशनल होऊ शकतो किंवा थोडा ओबेसिटी वाढू शकते, म्हणून आपण उत्तरेला अवॉइड करतो. कारण की जलतत्वाचं काम आहे तुम्हाला नेहमी फ्लोमध्ये ठेवणं, चंचल ठेवणं. हां, थोडं फ्लोमध्ये ठेवणं. चंचल नाही म्हणू शकत, थोडं फ्लोमध्ये. तर तुम्ही नेहमी थोडं इमोशनल राहता जलतत्व, कारण की शेवटी इमोशनमध्ये माणूस जो राहतो त्याला रडायला येतं. तर ह्या गोष्टी आहेत. थोडा ओव्हर थिंकिंग बनू शकतो, थोडं ओबेसिटी वाढू शकते. म्हणून बेडरूममध्ये पण आपण बघतो की जे कबर्ड्स असतात किंवा कपाट आपण म्हणतो किंवा बेडरूम असतं, बेड असतं,
सो हे बेड किंवा कपाट हे कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या साईडला बेस्ट? बेड हे नेहमी लाकडाचंच बेस्ट. आता तर लोखंडी आलंय किंवा सगळ्यांना लाकडाचं घेणं पॉसिबल नाही आहे महाग असल्यामुळे, तर प्लाय आलेत, भरपूर त्याच्यात ऑप्शन आलेत. तर वॉर्डरोब तुम्ही जे बनवता ते मोस्ट ऑफ जास्त करून ब्राउनिश कलरमध्येच यूज करा आणि जसे आपण दिशांचे कलर तर आपण सांगितलेले आहेत त्या दिशांच्या कलरनुसार तुम्ही प्लाय यूज करू शकता. आता पूर्ण पॉडकास्टमध्ये सगळे कलर्स डिस्कस केले, पण माझा हा प्रश्न आहे की वास्तूमध्ये ब्लॅक कलरला इतकं का हे केलं जातं की अवॉइड करायला सांगितलं जातं, का इतकं त्याला इम्पॉर्टन्स कमी आहे? ब्लॅक कलरचं विशेषता अशी आहे की ब्लॅक कलर हे जास्त करून सगळंच खेचून घेतो, ऑब्झॉर्ब करतो. म्हणजे ब्लॅक कलर तू कुठे घालून गेला, ब्लॅक कलर हे आकर्षणाचा आहे. तू बघत असेल सेलिब्रिटी लोक जेव्हा ब्लॅक घालतात, फंक्शन असेल, पार्टी असेल, तर ब्लॅक कलर हा खेचून घ्यायचा कलर आहे. प्रीमियम पण दिसतं. हां, प्रीमियम दिसतं. पण ब्लॅक कलरचा विषय असा आहे की ब्लॅक कलर सगळंच खेचून घेतं. त्याला हे कळत नाही की निगेटिव्ह काय आणि पॉझिटिव्ह काय, तो सगळंच अट्रॅक्ट करतो. तू पार्टीमध्ये जा, तू कुठेही जा, ब्लॅक कलर जो घालून त्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं. मग तो नजर पण खेचतो, अट्रॅक्शन पण खेचतो. पण जर सपोज तो अशा ठिकाणी गेला जिथे नेगेटिव्हनेस पण आहे तर त्याला नजरबाधा होऊ शकते. निगेटिव्ह एनर्जीजचं तिकडे कुठे आहे जो तिथे गेलाय जिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहे तो तेही घेऊन येणार त्याच्याबरोबर. ब्लॅक कलर हा राहू ग्रहाचा मानला जातो. तो तुम्हाला नेहमी इल्युजनमध्ये ठेवतो, म्हणजे काय भ्रमात ठेवतो. कुठल्या भ्रमात ठेवायला सांगू शकत नाही आणि त्याने करून तुमचे आयुष्याचे डिसिजन किंवा तुमच्या लाईफचे डिसिजन घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ब्लॅक कलर हा नेहमी अवॉइड करायला सांगणं घरात, की कारण की ब्लॅक कलर जर कुठेही दुसरीकडे आला, जसं अग्नी दिशेला आला, तर तो तुमचे ॲक्सिडेंट्सही करू शकतो. मग घरात झालं काही सिलिंग पडणं किंवा बाहेर ॲक्सिडेंट होणं कारमधनं, तुम्हाला काही आजारपण येणं किंवा तुमचं पेमेंट थांबणं जर तुम्ही बिझनेसमध्ये आहात कुठले तर ह्या गोष्टी आहेत. म्हणून ब्लॅक कलर नेहमी अवॉइड करायला सांगितलं जातं. ब्लॅक कलरबद्दल बोललो, सो तुम्ही सेकंड ऑप्शन जो दिला म्हणजेच व्हाईट कलर, मॉर्निंग ग्लोरी. सो हे कलर सगळ्यात बेस्ट मानला जातो वास्तूमध्ये. सो असं काय की मॉर्निंग ग्लोरीला इतकं महत्त्व दिलेलं आहे किंवा आपण पॉलिटिशियन्स पण बघतो ते जनरली सगळे व्हाईट कुर्ताच घालतात. सो व्हाईट कलरचं इतकं महत्त्व काय किंवा मॉर्निंग ग्लोरीचं इतकं महत्त्व काय? नक्कीच व्हाईट कलरचं महत्त्व असं आहे की व्हाईट कलर नेहमी पॉझिटिव्हनेसच खेचणार. तू डॉक्टर बघितले हॉस्पिटलमध्ये कुठल्या ॲप्रन घालतात? व्हाईट. कारण की ते पेशंटला हे करतात. पेशंट हा आता दमलेला आहे किंवा पेशंट जो बेडवर झोपला आहे त्याची इच्छा असते की मी सगळ्यांसारखा उठू आणि चालू फिरू आणि स्वस्थ राहू. बरोबर. मग तो तर असाच विचार करणार की मी लवकर कधी बरा होतोय, मी यांच्यासारखं कधी बरं. त्याचे हेच वेव्ज असणार. पण त्याचे जे बाकीचे वेव्ज आहेत आजारपणाचे किंवा निगेटिव्ह वेव्ज जे असतात, जेव्हा माणूस थकलेला असतो तेव्हा तो सगळेच माणसं पॉझिटिव्ह विचार नाही करत. कोण कोण थकतो किंवा मला आता हे झालं माझ्याबरोबर हे होत. तर व्हाईट कलर हा निगेटिव्हनेस खेचत नाही. की पॉलिटिशियन्स व्हाईट कलर का घालतात, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जीच खेचायची असते. त्यांना कोणाची नाही, कारण की ते तेवढ्या माणसांमध्ये जातात, तेवढ्या माणसांमध्ये रोजचं जाणं असतं, मिटिंग असते, सगळ्यांना भेटणं असतं, सगळ्यांची इच्छा असते की आम्ही पण यांच्यासारखं बनावं. तर तेवढी नजर असते त्यांच्यावरती. तर बोलतात ना की नजर लागणे किंवा नजर इज रिअल, त्याचं कारण ते. म्हणून व्हाईट घालणं, व्हाईट तुला निगेटिव्ह एनर्जी कधीच खेचणार. तर तूही लास्ट एपिसोडमध्ये मी आलो आणि तुला सांगितलं जास्त व्हाईट यूज कर, तूही तुझ्या लाईफमध्ये केलेलं आहेस आणि त्याचे रिझल्ट तुलाही माहिती आहेत काय आहेत, तू सांगूही शकतोस प्रेक्षकांना. तर व्हाईट कलर हा म्हणून सेलिब्रिटी किंवा तुम्ही पॉलिटिशियन म्हणालात किंवा तुम्ही जेव्हा काही निगेटिव्ह गोष्टी होतात किंवा ज्यांचा काही तुम्ही बघता की अंत्यविधीला जेव्हा जातात मोठ्या लोकांमध्ये किंवा सेलिब्रिटी लोकांमध्ये नेहमी व्हाईट कलरच यूज केला जातो. कारण की ते चांगल्या गोष्टीला जात नाही आहेत, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी किंवा चांगल्या कार्यक्रमासाठी जात नाही आहेत, म्हणून ते व्हाईट कलरच घालतात. म्हणून डॉक्टर पण हॉस्पिटलमध्ये व्हाईट कलर यूज करतात. आता नर्स ब्लू कलर का यूज करतात, कारण की नर्स हा ब्लू कलर हा हिलिंग कलर आहे, बरा करण्याचं काम करतो. म्हणून सगळ्यात जास्त पेशंटकडे नर्सच असते. सारखं फाईल घेऊन जाणं, त्यांना टॅबलेट देणं, त्यांना गोळ्या देणं, टायमावरती सगळं करणं, म्हणून नर्सला हा ब्लू कलर दिलेला आहे. सिस्टरला पण व्हाईट कलरच दिलेलं आहे. बघा आयाबाईंना पण व्हाईट साड्यात दिलेल्या आहेत. व्हाईट कलर आणि व्हाईट कलर हा शुक्राचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाचे जे रिफ्लेक्शन आहेत हे व्हाईट आहेत. व्हाईट कलर तुला लक्झरी आणतो, व्हाईट कलर तुला लॅविश लाईफ देतो. म्हणून सगळ्या चांगल्या कार्यक्रमांना, पूजापाठला, जसं तू साऊथ टेम्पल्समध्ये पण बघशील जेव्हा तुला धोती रॅप करायला सांगतात किंवा मंदिरात जातात त्यांची शॉल जी असते किंवा देवाकडे जाताना व्हाईटच असतं. किंवा काही मंदिरात तू बघशील की ब्लॅक कलर पण धोती आणि ब्लॅक, पण ते मंदिरासाठी, मंदिरात जातानाच यूज करतात कारण की ती चांगली एनर्जी खेचते. पण तुम्ही रिअल लाईफमध्ये, नॉर्मल लाईफमध्ये ब्लॅक कलर का अवॉइड करायचं नाही, त्याचं कारण मग तुला सांगितलं की तो सगळंच खेचतो. आणि व्हाईट कलर तसं नाही, व्हाईट कलर चांगली एनर्जीच खेचणार.
त्यामध्ये पण आपण बघतो किंवा आपण परफ्यूम वापरतो, सो परफ्यूमचं पण काही महत्त्व आहे का वास्तूमध्ये, किंवा अत्तर खूप जण यूज करतात, सो त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? परफ्यूमपेक्षा पॉवरफुल सांगशील तर अत्तर आहे. पण अत्तर पण ऑइल बेस, म्हणजे का तर ऑइल जे आहे तेल आणि अत्तर, तेल हे शनीचं प्रतीक आहे आणि अत्तर हे शुक्राचं प्रतीक. आणि शनी आणि शुक्र जेव्हा एक होतो तेव्हा तो तुम्हाला लक्झरी लाईफच देतो, लॅविश लाईफच देतो. तुमच्या लाईफमध्ये पैसे कसे येतील किंवा तुम्ही एका लेवलला कसे पोचाल, स्टेबल व्हायला, सेटल व्हायला ह्याचं काम करतो. किंवा तू कुठल्याही फंक्शनला जा किंवा कुठेही जा, जो माणूस चांगला परफ्यूम किंवा अत्तर मारतो ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं, लक्ष वेधून घेतो तो सगळ्यांचं. बरोबर. तर म्हणून अत्तर हे नेहमी तुला शुक्रग्रह तुझा स्ट्रॉंग करतो आणि व्हाईट कलर पण शुक्रग्रह स्ट्रॉंग करतो, म्हणून व्हाईट कलर सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन घालतात. जसं की आपण खूप सारे जण म्हणतात की माझ्यावर शनिदेवची 7.5 चालू आहे किंवा शनिदेव माझ्यावर नाराज आहेत, सो काय सांगाल, स्टोरी काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? शनिदेवांचा जन्म कसा झाला हे सांगायचं झालं तर एक पौराणिक कथा आहे. तर विश्वकर्मा जी तुम्हाला माहितीच असतील, जे आर्किटेक्ट आहेत सगळ्या विश्वाचे आणि सगळ्या मंदिरांचे, तर त्यांची मुलगी संज्ञा विश्वकर्मा ह्यांच्याबरोबर सूर्यदेवाचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर सूर्याची जी ताकद असते, सूर्याचा जो प्रकाश आहे तो विश्वकर्माजींची जी मुलगी आहे संज्ञा विश्वकर्मा देवी, त्यांना तो सूर्याची जी पॉवर होती ती बोलतात ना आपण एक पॉवर ऑब्झर्व करता आली नाही, किंवा ऑब्झर्व करताना ती त्यांना तेवढी हे म्हणू शकतो आपण झेपत नव्हती असं, किंवा त्यांना तेवढी ती प्रोसेस करता येत नव्हती. तर त्याच्यामुळे त्यांनी एक त्यांची सावली रूप बनवलं, घोड्याच्या रूपामध्ये ह्याला तपस्या करायला निघाल्या. आणि त्यांची जी सावली होती ती सूर्यदेवांना माहीत नव्हते की ही जी सावली आहे ती आपली पत्नी आहेत की सावली आहे. आणि त्या सावलीला काही कालांतरानंतर एक जन्माला बाळ आलं आणि त्या बाळाचं नाव किंवा त्या जन्माला आलेल्या बाळाचं नाव शनिदेव होतं. आणि ज्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला तेव्हा असं कथेमध्ये लिहिलं गेलेलं आहे की ज्या दिवशी जन्म झाला तेव्हा दिवसाचा जो प्रकाश असतो त्याच्यामध्ये पण थोडा काळोख जाणवला आणि भरपूर काळा रंग किंवा काळोख पसरला, आणि सूर्यदेवाचा जो प्रकाश असतो त्याच्यामध्ये पण थोडं डीम किंवा धीमी जो प्रकाश कमी होतो तसं झालं. आणि हळूहळू जसे ते शनिदेव मोठे होत गेले आणि जसं जेव्हा सूर्यदेवांना कळलं की हे आपलेच पुत्र, तर त्यांनाही थोडं कठीण गेलं, कारण की त्यांच्याकडे जी शनिदेवांकडे जी पॉवर होती ती बघता त्यांना हे कळलं की हे ह्यांची जी पॉवर आहे किंवा ह्यांनी ज्यांच्याकडे बघितलं तरी ते भस्म होऊ शकतात किंवा त्यांचं राख होऊ शकते. आणि नंतर मग त्यांनी ते म्हणतात ना की शनिदेवांना त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही, कारण की त्यांना हे सगळं माहीत नव्हतं, सावलीचं रूप आणि त्याच्यापासून जन्माला आलेले शनिदेव, आणि म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं नाही. पण जसे ते मोठे होत गेले तर सूर्यदेवांनी एक त्यांना ऑब्झर्व केलं की ते म्हणतात ना की निर्णयाचे कारक आहेत किंवा तुमच्या कर्माचे कारक आहेत. तर शनिदेव नेहमी तुम्हाला एक कंपासप्रमाणे वागवतात की आयुष्यामध्ये तुम्ही कुठले कर्म किंवा कुठले काम किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी लवकरात लवकर म्हणतात ना की पूर्ण करे. आणि शनिदेव एक तुमच्या कर्माचे किंवा निर्णयाचे कारक काय आहेत की शनिदेव तुम्हाला मेहनत करायला लावतात, शनिदेव तुम्हाला मेहनतीचंच फळ देतात, शनिदेव तुम्हाला लॉटरी देणार नाहीत आणि तुम्हाला नेहमी शनिदेव परफेक्ट मार्गाला लावणार. जर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहे तर शनिदेव नेहमी फटकेत देणार. म्हणून निर्णयाचा देव किंवा म्हणतात ना की बरोबर निर्णय करणारा देव हा शनिदेव असं त्यांना पद दिलं गेलं, आणि म्हणून त्यांना शनिग्रहाचा राजा मानलं गेलं आणि हे पद त्यांना सूर्यदेवाने दिलं. आणि असं शनिदेवांचा जन्म झाला आणि असे ते शनिग्रहाचे राजा झाले. एखाद्याला तयार करणं म्हणजे आपण म्हणतो ना एक गोष्टीला तयार करणं किंवा एका प्लेयर बनणं किंवा एक सेलिब्रिटी बनणं किंवा मेहनत करून आपण बॉडी बनवतो, ते जे आपण जो तो पार्ट असतो आपल्या लाईफचा ते आपल्याकडनं शनिदेव करून घेत असतात. किंवा ज्या स्टेजला आज तू AB इंटरव्ह्यूजचं पॉडकास्ट करतोय तर तुला ह्या लेवलला बनवलं आहे तर त्याचं कारक किंवा त्याचं कारणीभूत आहे शनिदेव तुझ्या लाईफमधले. तर शनिदेव तुला कुठल्याही लेवलला तर तुला बसायचं, तुझ्याकडनं प्रॉपर मेहनत करून घेतात आणि तुझं शॉर्टकट पण मारलास तर त्याच्यामध्ये पण तुला बरोबर फटके देतात. आणि म्हणून म्हणतात शनिदेवांचं जे शनिदेवांना तुम्हाला बॅलन्स ठेवायचं असेल किंवा तुमची शनीची 7.5 किंवा ढय्या म्हणतात, म्हणजे ढय्या म्हणजे 2.5 वर्ष किंवा 7.5 म्हणजे 7.5 वर्ष चालणार, किंवा शनीचं तुमच्या काय चालू आहे प्रकोप आहे असं कोणी म्हणालं तुम्हाला तर तुम्ही शनीला बॅलन्स ठेवण्यासाठी परफेक्ट रुटीन करू शकता. म्हणजेच काय की जसं तुम्ही सकाळी झोपेतून उठलात की तुमचं म्हणतात ना की हंतरून आपण कसंही टाकतो आणि निघतो, मग आपल्यानंतर पाठी कोण असतील, आपली भावंड असतील मोठी किंवा आई असेल किंवा बाबा असतील ते करते.
तर शनी तुमचा चांगला बॅलन्स ठेवायचा, तुम्हाला तुमची कामं प्रॉपर करायची आहेत. फॉर एक्झाम्पल झोपेतून उठलात की तुमची अंथरुणं टाईम टू टाईम प्रॉपर तुम्हीच उचलून ठेवलं, तुमचं रुटीन प्रॉपर टाईम टू टाईम करणं, तुमची काम इमानदारीने तुम्ही करणं, हे शनिदेवांचं काम आहे. म्हणजे शनिदेवांना बॅलन्स ठेवायला ही काम आहे. परत तुम्हाला शनिदेवांची स्टोरी माहिती असेल की रावणाने बांधून ठेवलेलं त्यांना आणि तेव्हा सोडवलं बजरंग बलीजींनी. तर त्याच्यासाठी तुम्ही जर बजरंग बलीची जर सेवा करताय, भक्ती करताय, किंवा रोज संध्याकाळी तुम्ही जर हनुमान चालीसा आणि रामरक्षा कवच जर तुम्ही बोलताय, वाचताय, जर तुम्हाला पाठ असेल तर बोललात तर बेस्ट, पाठ नसेल तर तुम्ही बघून वाचताय तरी चालेल. तुम्हाला बघून वाचणं बसून पॉसिबल नाही कुठेही, कारण की कधी वयस्कर माणूस असतो त्यांची ढोपरं दुखतात, ते बसू शकत नाही, तर त्यांनी यूट्यूबवरती, टी व्हीवरती पण किंवा कुठल्याही ब्लूटूथ स्पीकरवरती संध्याकाळी बत्तीच्या टायमाला हनुमान चालीसा किंवा रामरक्षा कवच वाचलं तरी त्यांचं शनी बॅलन्स राहतं. आता 2025 म्हणजे त्याची टोटल जी आहे 2 + 0 + 2 + 5 9 हा नंबर मंगळाचा आहे. मंगळाची दिशा, मंगळ ग्रहाची दिशा ही दक्षिण आहे. आणि दक्षिण, आपण जर तू ऐकलं असेल नेहमी की दक्षिणमुखी हनुमान ऐकलंय, दक्षिणमुखी हनुमान ऐकलंय कधी? मंदिर असतं दक्षिणमुखी हनुमान, असं बरं फार ठिकाणी मंदिर असतं, तर तू गेलास की दक्षिणमुखी हनुमान, किंवा मंगळ ग्रह तिकडे आहेत आणि मंगळ ग्रहाचं दिशा आहे दक्षिण, आणि मंगळ ग्रह जर तुला स्ट्रॉंग करायचा असेल तर तुला बजरंगबलीची कृपा लागते. तर बजरंगबलींचं जर तू सेवा केली, हनुमान चालीसा वाचलीस किंवा रामरक्षा कवच वाचलं, तर हे वर्ष तुझी जी कामं अडकलेली आहेत किंवा कुठलंही काम तुझं जे होत नाही, तर कुठलीच ताकद ती थांबवू शकत नाही. रिसर्च करत होतो तेव्हा हे समजलं की जेव्हा पण आपण शनिदेवांच्या मंदिरात जातो, सो सगळेजण असं म्हणतात की त्यांच्या डोळ्यात कधी बघायचं नाही किंवा असं समोर कधी बघायचं नाही, ते 7.5 लागते किंवा शनिदेव महाग लागतात. हे खरं आहे का? शनिदेव, जेव्हा मी मगाशी जशी स्टोरी सांगितली शनिदेवांची, किंवा शनिदेवांची स्टोरी अशी की ज्या ज्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर जसे जसे ते मोठे होत होते शनिदेव, तर ते ज्या गोष्टीकडे बघायची ती भस्म व्हायची. त्याच्यासाठी म्हटलं जातं की शनिदेवाचे दर्शन कधी समोरून घेऊ नये. शनिदेवांचे दर्शन तुम्ही घ्यावे, पण शनिदेवांची मूर्ती नेहमी समोर नसावी, तुमच्या उजव्या बाजूला असावी. म्हणजे शनिदेवांच्या उजव्या हाताकडे किंवा उजव्या बाजूला तुम्ही उभे राहून त्यांच्या समोर दर्शन करा, की त्यांची जेवढी जी पॉवर आहे ती एक साधारण माणूस खेचू शकत नाही, साधारण माणूस घेऊ शकत नाही. म्हणून कारण की शनिदेवांकडे एवढी ताकद आहे की ते ज्याच्याकडे बघतील ते भस्म करू शकतात. म्हणून शनिदेवांचा आशीर्वाद, शनिदेवांचे दर्शन, शनिदेवांना तुम्ही पाया पडता तर नेहमी शनिदेवांच्या समोरून घेऊ नये, हे याच्यासाठी सांगितलं जातं. नाही की शनिदेवांना खुश कसं ठेवावं? शनिदेवांना खुश करण्यासाठी तुम्ही नेहमी जसं एक रावणाची स्टोरी तुम्ही ऐकला असाल की शनिदेवांना बांधून ठेवलेलं आणि बजरंगबलीजींनी त्यांना सोडवलं, तर तेव्हाच त्यांनी सांगितलं की जो जो तुझी भक्ती करेल, कारण की बजरंगबलीने तेव्हा त्यांना विचारलेलं हनुमानजींनी की मी तुला सोडवेन, पण सोडवल्यावरती मला काय भेटेल? तर त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये जे कोणी तुझी भक्ती करतील त्यांना मी माझा, त्यांच्या याच्यामध्ये त्यांचं म्हणतात ना की शनीची पीडा चालू आहे, तेव्हाही चालताना मी त्यांना तेवढा त्रास देणार नाही. म्हणून शनीपासून वाचायचं असेल तर नेहमी तुम्ही हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, रामरक्षा कवच हे नेहमी वाचावं, बोलावं किंवा ऐकावं. ओके सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही परत एकदा आपल्या पॉडकास्टवर आलात आणि नवीन वर्षाची सुरुवात एकदम धमाकेदार झाली असं म्हणू शकतो. थँक्यू अभिषेक, तुझंही थँक्यू. आणि सगळ्यांना एकच सांगेन की अभिषेकजी लांडे जे AB इंटरव्ह्यूजचे सर्व आहेत, तर ते खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत तुमच्यापर्यंत काही चांगली माहिती, जसं ऑकल्ट सायन्स झालं, हे गूढशास्त्र झालं, वास्तुशास्त्र झालं, किंवा आणि काही शेअर मार्केट किंवा आणि कोणाची इन्स्पिरेशनल स्टोरी तुमच्यासमोर आणून तुम्ही जे काही व्ह्युअर्स आहेत, त्यांचे सबस्क्रायबर आहेत, बघतायत, तर त्यांना असंच सपोर्ट करा. आणि ते फार प्रामाणिक प्रयत्न करतायत, मेहनत करतायत, कामालाही जाऊन पॉडकास्ट चॅनल पण चालवत आहेत, यूट्यूब चॅनल, तर त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा. थँक्यू.